रात्रीचे 12 वाजता आम्ही आमच्या पिल्लूचं बर्थडे सेलिब्रेट केलं, कारण ना त्याला असं खूप भारी वाटतं. दरवर्षी आम्ही असंच करतो आणि त्याच्यानं एकदम बरोबर लक्षात राहतं की रात्रीचे 12 वाजता पेस्ट्री कट करतो, म्हणून ना तो पप्पाच्या पाठीमागे लागला होता. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ना त्याच्या एकदम बरोबर लक्षात राहतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना मी त्याला मस्त असा हेल्दी नाश्ता बनवला आणि बर्थडे डेकोरेशनसाठी ना माझ्यापाशी ना थोडंफार सामान होतं, बलून्स वगैरे. त्यानंतर अजून थोडंसं सामान आणायचं होतं, सो मग त्यासाठी आम्ही गेलो दोघं पण बाहेर. त्यानंतर मी सिंपल असं डेकोरेशन केलं आणि माझ्या पिल्लूचं ऑप्शन पण केलं. माझं पिल्लू खूप क्यूट दिसत होतं, ब्लेझरमध्ये खरंच खूप छान दिसतो. त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी छोटासा सिंपल डेकोरेशन केलं आणि असं आम्ही आमच्या पिल्लूचा 3रा वाढदिवस साजरा केला आणि खूप भारी वाटत होतं. त्याला खूप जास्त हॅपी होता तो आणि हे बोलत होते की आपण हॉटेलला सेलिब्रेट करू, पण हॉटेलला कसं डेकोरेशन वगैरे होत नाही आणि लहान मुलांचा बर्थडे ना घरी खूप छान होतं, म्हणजे डेकोरेशन वगैरे करता येतं आणि ते बघून मुलांना पण भारी वाटतं. सो मग अशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन केलं आणि बघून 3 वर्षाचा झाला. मला विश्वासच बसत नाही की तो 3 वर्षाचा झाला, म्हणजे मुलं किती लवकर मोठे होतात ना. त्यानंतर मग त्याने पाया वगैरे पडले आमचे आणि मी सिंपल असं जेवण केलं होतं, जिरा राईस आणि पनीर टिक्का आणि गोड मध्ये मस्त अशी शेवयाची खीर.